पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक. पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप, तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानिया यांची मागणी. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी. 21 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दिली होती 15 दिवसांची मुदत. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या सुनावणीकडे लक्ष. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटलांची 1 डिसेंबरला चौकशी झाल्याची माहिती. शीतल तेजवानीच्या अटकेपूर्वी चौकशी झाल्याचं उघड. पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होणार का? चर्चांना उधाण. रोहित पवारांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार. महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं बोलावली सर्व पालिका आयुक्तांची बैठक. बैठकीत मतदार याद्यांबाबत घेतला जाणार आढावा. तर हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता. नाफेडच्या एनसीसीएफ कांदा खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश. 16 जानेवारी 2026 पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल द्यायचे निर्देश. देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द. पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर. ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा होण्याची शक्यता. पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 12 माओवाद्यांचा खात्मा, तर 3 जवान शहीद. राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलली. दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव घातला. जवळपास 12 तास आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 13,000 हरकती प्राप्त झाल्या. सर्वाधिक 663 हरकती लक्ष्मीनगर झोनमधल्या आहेत. या दुबार नावं, चुकीची नावं आणि दुसऱ्या प्रभागात नावं गेल्याच्या हरकतींचा समावेश आहे. मतदारांच्या पळवापळवीबरोबरच महाराष्ट्रात उमेदवारांची देखील पळवापळवी सुरू आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. निवडणूक याद्यांचा घोटाळा देशभरात कुठे नाही. कोण घोटाळा करतंय यामागचा काय उद्देश आहे, काही कळायला मार्ग नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवड जाहीर केली. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लावल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगानं आज सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे. यात प्रामुख्यानं मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून संध्याकाळी होणाऱ्या दत्त जन्म सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरात यामधून भाविक दर्शनासाठी आले. कोल्हापूरमधील मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहिती अधिकारातून माहितीसाठी महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मीरा भाईंदर उत्तर परिसरातील स्थानिक मच्छीमारांची व्यापाऱ्यांकडून करोडोंची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय. स्थानिक मच्छीमारांकडून व्यापारी मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करून त्यांच्या बदल्यात चेक देण्यात येत होते. मात्र हे चेक क्लिअर न होता परत येऊ लागल्यानं मच्छीमारांना 1ही रुपया न मिळता त्यांचं प्रचंड नुकसान झालंय.
भाईंदर रेल्वे पुलावर एका दिव्यांग अंध महिलेला रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्यासाठी बसलेल्या महिलेवर पोलिसांनी कानशिलात लगावलं, तसंच अंगावर पाणी फेकल्याचा आरोपही महिलेनं केलाय। जळगावच्या यावलमध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून 7 अज्ञातांनी एका तरुणाला मारहाण केली। या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला। अकोला बस स्थानकावर बस लावण्याच्या वादातून 2 चालकांमध्ये हाणामारी झाली। एका चालकानं तर लोखंडी पाईप उगारत मारहाण केली। दरम्यान प्रवाशांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला। पिंपरी चिंचवडमध्ये एका टाईल्स दुकान मालकावर कोयत्यानं वार करत चोरट्यांनी 3 लाख रुपये लंपास केले। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे। नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बुधवारी मोठी कारवाई केली आहे। बेलापूर परिसरातून तब्बल 13,50,000 किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध सुरू आहे। महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणाऱ्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या नव्या मार्गाला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे। या रेल्वेचा जुना GMRT मार्ग रद्द करण्यात आला असून आता ही रेल्वे नव्या पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, साईनगर, शिर्डी आणि नाशिक या मार्गाने धावणार आहे। मुंबई शहरात हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे। IIT कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। मानस असं या उपक्रमाचं नाव असून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची रिअल टाईम माहिती या माध्यमातून उपलब्ध होईल। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केली असून 19 रेडीमिक्स कॉन्क्रीट म्हणजेच RMC प्लांट बंद केलेले आहेत। तसंच इतर काही उद्योगांवर आर्थिक दंड आणि इतर कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या। मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विद्यापीठातील रिक्त पदांसाठी 3 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुभा दिली होती। मात्र मुंबई विद्यापीठानं अर्ज करण्यास 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या LBS मार्ग आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान वाहतुकीची मोठी समस्या आहे। हा ताण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी LBS मार्ग BKC उड्डाण पूल कनेक्टर बांधला जातोय। या कनेक्टरचं काम 85% पूर्ण झालंय। मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार असून 4.5 मीटर ते 5.3 मीटरच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं आणि पालिका पोलिसांनी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं। राज्य सरकारनं TET परीक्षा बंधनकारक करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारलंय। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती तसंच मुंबई मराठी अध्यापक संघ यासह राज्यातील बहुतेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। अर्थव्यवस्थेनं तिमाहीत नोंदवलेला अपेक्षेपेक्षा 8.2% वाढीचा दर आणि भांडवली बाजारात सेन्सेक्स निफ्टीला नवीन उच्चांकाची चाहूल लागली असताना देशाच्या चलनानं मात्र घसरण कायम राखलेली आहे। बुधवारी रुपयानं प्रति डॉलर 90चा स्तरही ओलांडलाय। मंगळवारच्या तुलनेत 25 पैशांच्या घसरणीसह तो 90.21 या ऐतिहासिक तळाशी बंद झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्याची शक्यता असून अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात। चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनानं मुंबईत येतात। या अनुयायांच्या वाहनांचा टोल माफ करावा अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। राज्यातील घाऊक बाजारपेठ बंद करण्यासाठी 5 तारखेला नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। बाजारपेठ 1 दिवसासाठी बंद करत सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे।
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे सध्या झोपडीधारकांचं सर्वेक्षण केलं जात आहे. या अंतर्गत 10,78,746 झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे. यापैकी 8,21,410 झोपड्या क्रमांकित करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लाखो नागरिक दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.